हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साऊथ फेमस इडली रेसिपी आणि त्याचबरोबर खोबरे आणि शेंगदाणे याची चटणी आपण बघणार आहोत। चला तर मग अशा भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 फुलपात्र रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही इडलीचे तांदूळ किंवा दुसरे कोणतेही तांदळाचा वापर करू शकता। आणि त्याच फुलपात्राने मी उडीद डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे। आता हे सर्व एकत्र करून त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि परत याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून भिजत ठेवायचे आहे। आता एक 5 ते 6 तास आपण हे भिजवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता आपले तांदूळ आणि उडदाची डाळ छान भिजलेले आहे। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। तांदूळ आणि उडीद डाळ बारीक करताना याच्यामध्ये आपण उरलेला भात घालायचा आहे किंवा आपल्याकडे भात नसेल तर आपण पोहे भिजवून यामध्ये घालू शकतो, जेणेकरून आपल्या इडल्या मऊ आणि जाळीदार होतील। आता याच्यामध्ये थोडे पाणी घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे। आता याला मी एका भांड्यामध्ये ओतत आहे। अशा प्रकारे सर्व तांदूळ आणि उडीद डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये मी लहान चमचा बेकिंग सोडा घालत आहे आणि हे सर्व एकत्र हलवून घ्यायचे आहे। आता याच्यावर झाकण ठेवून भिजत ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकता आपले पीठ छान फुगलेले आहे आणि याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालत आहे। आपल्याला या स्वरूपात पीठ पातळ करून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी इडली प्लेटा घेतलेल्या आहेत। आता या प्लेटांना आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या इडल्या चिकटणार नाहीत। अशा प्रकारे सर्व प्लेटांना तेल लावून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचे आहे। अशा प्रकारे सर्व प्लेटांमध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी इडली भांड्यामध्ये मी पाणी घालत आहे। पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये सर्व प्लेटा आपल्याला घालायच्या आहेत। आता गॅस थोडे मोठे करून याच्यावर झाकण ठेवायचे आहे। इडल्या वाफेपर्यंत आपण या ठिकाणी चटणी करून घेऊया। या ठिकाणी मी ओल्या मिरच्या, शेंगदाणे आणि खोबरे घेतलेले आहे। आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूणचा सुद्धा वापर करू शकता। आता या ठिकाणी मी पातेले घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालायचे आहे। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे घालत आहे 1 चमचा। आता या ठिकाणी कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण बारीक करून घेतलेले खोबरे आणि शेंगदाणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। अशा प्रकारे आपली खोबरे आणि शेंगदाणे याची चटणी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकताय आपली चटणी
छान दाटसर अशी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकताय आपल्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत। या इडल्या तयार होण्यासाठी 10 मिनिटे लागतात। 10 मिनिटे आपण याला छान वाफवून घ्यायचे आहे। आता ह्या प्लेटा मी काढून थंड होण्यासाठी ठेवलेल्या आहेत। गरम असताना आपल्याला या इडल्या काढता येत नाहीत, त्याच्यामुळे या थंड करूनच काढून घ्यायच्या आहेत आणि चाकूच्या मदतीने या इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकताय आपल्या इडल्या मऊ आणि लुसलुशीत बनून तयार झालेल्या आहेत। अशा प्रकारे सर्व इडल्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपली रेशनच्या तांदळाची मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र जाळीदार इडली बनून तयार झालेली आहे। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।